नमस्कार, शालिनीज क्विक रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे मेथीचे बोंड। याला काही ठिकाणी घारगे वगैरे म्हणतात, पण आमच्या विदर्भात त्याला बोंडच म्हणतात। तर हे मेथीचे बोंड असे मी करून दाखवले आज। मी याच्या आधी गोड बोंडसुद्धा केले होते, तर ते कोवळ्याचे होते। तर हे बघा, आज तिखट बोंड आहे। तर यासाठी मी 2 चम्मच ही मेथीचे दाणे आहे ते घेतलेले आहे। आणि ही मेथीचे दाणे आपल्याला आता भाजून घ्यायचे आहे तेल टाकून। तर त्यासाठी गॅसवर ही छोटी कढई ठेवलेली आहे आणि आता आपण हे मेथी पूर्ण भाजून घेणार आहोत। तर हे बघा, पूर्ण हे आता तेल टाकलं आहे थोडं, आणि यामध्ये आता आपल्याला ही मेथीचे दाणे टाकून घ्यायचे आहे आणि याला चांगले लालसर रंगावर आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तर हे बघा, मेथी टाकल्यानंतर याला छान फिरवत राहायचं आहे आपल्याला, आणि फिरवत असतानाच याला चांगलं लालसर रंगावर असं भाजून घ्यायचं आहे। तर हे बघा, आपली मेथीचा कलर किती छान चेंज होऊन राहिला आहे आणि आता हा कलर बदलत आहे। तर अशी लालसर जेव्हा मेथी होईल तेव्हा गॅस बंद करून द्यायचा आहे आपल्याला। आणि हे गरम तेल असते, तर त्यामुळे जे व्हायची असेल ते मेथी अजून भाजल्या जाईल चांगली। तर ही मेथी पूर्ण अशी आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायची आपल्याला, एकदम कडक। तर बघू शकता तुम्ही, एकदम छान मेथी भाजल्या जात आहे आपली। तर आता ही मेथी छान भाजली गेलेली आहे आपली, लालसर झालेली आहे। गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर ही मेथीची दाणे हे थंड झालेले आहे। तर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा भात घेतलेला आहे। तर 1 वाटी भात होता, तो माझ्याकडे मसाले भात होता म्हणून घेतला मी, कारण की रेसिपी ही आपली तिखट आहे। तर मसाले भात चालून जाईल। तुम्ही साधा भात असेल तुमच्याकडे तर साधा भात घ्याल। वाटीभर शिजलेला भात घ्यायचा आहे आपल्याला, साधा। तर साधा भात घ्यायचा आणि त्यामध्ये हे मेथी टाकायची आणि हे मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला। तर पहिले असं वाटून घ्या तुम्ही, त्यामध्ये मग पाणी टाकून असं छान असं प्लेन चांगलं पूर्ण अशी त्याची अशी प्लेन बारीक झाले पाहिजे एकदम। तर असं वाटून घ्यायचं आहे तुम्हाला। तर हे बघा, यामध्ये काही कण वगैरे नाही आहे। तर हे असं सगळं भाजल्यानं तुम्ही दळल्यानंतर हे बघा, हे सोडा आहे अर्धा चम्मच, हे लसूण जिऱ्याची पेस्ट आहे, मीठ आहे, तिखट आहे आणि ही हळद आहे। ह्या लाल मिरच्या आहे, 2 ते 3 मिरच्या घेतल्या त्या बारीक चिरून, आणि सांबार। आणि ही मेथी आहे, ही पाल्याची मेथी आहे जी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। तर हे पीठ घेतलं आहे मी, 2 ते अडीच ग्लास पीठ आहे हे। तर यामध्ये आता हे सगळं साहित्य आपण टाकून घेणार आहोत। तर त्यासाठी हे पिठाचं असं गोल आळं केल्यासारखं करायचं आणि यामध्ये हे जे भाताचं आणि मेथीचं मिश्रण होतं ते आता आपण टाकून घेणार आहोत। तर हे बघा, हे पूर्ण यामध्ये चांगलं नसं निघत तर हाताने काढून तुम्ही पूर्ण हे मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आहे कणकेमध्ये। आणि हे टाकल्यानंतर हे 2 चम्मच तिखट घेतलं होतं मी, तर तिखट टाकून घ्यायचं। हे अर्धा चम्मच हळद आहे, ही टाकून घ्यायची। ही मीठ आहे, तुम्ही चवीनुसार मीठ तुमच्या टाकू शकता। तर मला आता 2 चम्मच लागत होतं म्हणून टाकलं मी। आणि आता ही लसूण जिऱ्याची पेस्ट आहे 2 चम्मच, हा सोडा होता अर्धा चम्मच सोडा घेतला आहे, आणि हे मिरच्या आहे बारीक चिरून घेतल्या, नाहीतर तुम्ही पेस्टसुद्धा काढून घेऊ शकता त्यामध्येच। आता जे भाताचं मिश्रण त्यामध्ये ही कोथिंबीर आहे बारीक चिरून घेतलेली, आणि ही मेथी आहे पाल्याची, ही पण टाकून घ्यायची। जेव्हा आपण ही रेसिपी आता करत आहे हिवाळ्यामध्ये, तर त्यावेळेस हे पाल्याची मेथी जास्त प्रमाणात उपलब्ध असते म्हणून मी घेतली। तर हीच रेसिपी तुम्ही पावसाळ्यात वगैरे करत असाल तर ही पाल्याची मेथी जेव्हा मिळत नाही तर नाही टाकली तरी चालेल तुम्ही। पण आता ह्या मोसमामध्ये जी ही पाल्याची मेथी मिळते त्यामुळे तुम्ही ही टाकू शकता, आणि यामुळे पण चांगली चवदार आपली हे मेथीचे बोंड होईल।
तर म्हणून हे असे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं. आणि पाणी टाकून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. जसं कणकीचा गोळा भिजवतो त्याप्रमाणेच भिजवायचं आहे. आणि हे बघा, थोडं थोडं पाणी टाकत जायचं आणि याचा गोळा बनवण्याची जा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. तर हे भांडं जे आहे ते जरा छोटं झालं होतं, म्हणून मी आता दुसऱ्या भांड्यात टाकून घेणार आहे आणि चांगलं भिजवून घ्यायचं आहे आपल्याला पीठ. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि रेसिपी करून बघा, खूप छान लागते, तुम्हाला पण आवडेल. तर हे असे मेथीचे बोंड तुम्ही करून बघा. आणि हे बघा, आता हे कणिक सगळी आता अशी मळून घेणार आहोत आपण हाताने. पूर्ण असा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला. चांगली हाताच्या साहाय्याने पूर्ण मळून घ्या तुम्ही आणि गोळा बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हे बोंड खूप छान लागतात. तुम्ही डायबिटीजचे जर पेशंट असाल तर त्यांच्यासाठी खूप चांगले आहे. आणि गोड जे बोंड मी करून दाखवले होते तुम्हाला कोवळ्याचे, तर शक्यतोवर आता ते गोड असल्यामुळे ते खाऊ शकत नाही. तर मग त्यांच्यासाठी असे तुम्ही मेथीचे बोंड करू शकता आणि खायला पण चांगले लागतात. तर हे बघा, आता एवढी कणिक मी मळलेली आहे. तर ही कणिक अशीच आपल्याला मळून घ्यायची होती. आणि आता यामध्ये आपण थोडं तेल टाकायचं आहे. थोडं तेल हाताला लावायचं आणि हा गोळा असा पूर्ण गोल करून घ्यायचा आहे आपल्याला. एका जागी हे सगळी कणिक पूर्ण, कारण का हाताला चिपकणार नाही. तर त्यासाठी आता असं हाताच्या साहाय्याने आपण पूर्ण हे कणकीला एक जागी करण्याचा प्रयत्न करू आपण. आणि पूर्ण कणिक अशी मळून घ्यायची आहे आपल्याला तेल लावून हाताला. आणि थोडंसं पाणी पण घ्या तुम्ही, नसेल तेल लावत असाल तर. पण तेल तर लावा शक्यतोवर, पण पाणी पण घ्या थोडं हाताला. बिलकुल हात थोडासा ओला झाला पाहिजे, फक्त एवढं, एकदम टाकायचं नाही. आणि हे कणिक अशी अजून चांगली मळून घ्यायची आपल्याला. आणि खूप चांगली मळायची आहे, कारण का हे बोंड जे आहे ते आपल्याला असे दोन्ही हाताच्या साहाय्यानेच करायचे आहे. तर त्यासाठी आता आपण याला तळायचं आहे आपल्याला. तर गॅसकडे जाऊ, कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये आता आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे, त्यामुळे जास्त तेल टाकायचं. आणि तेल टाकल्यानंतर हे तेल गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा, तेल गरम होत आहे. तर एका वाट्यात असं पाणी घ्यायचं आहे आणि हे जे आपण पीठ आता मळून घेतलं होतं त्याचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे हातामध्ये. आणि दोन्ही हाताला असं पाणी लावून घ्यायचं. आणि हे बघा, असे दोन्ही बोटाच्या साहाय्याने जसं आपण पुरी करतो ना त्याप्रमाणे असं पुरी एवढं हे करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, ते तुम्हाला मी दाखवलं आहे. असं केल्यावरच तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायचं आपल्याला. तर असे करून तुम्ही ठेवू शकत नाही, इकडे करायचे आणि तिकडे तेलात टाकायचे, अशीच त्याची प्रोसिजर असते. तर हे बघा, आता मी तुम्हाला करून दाखवत आहे हाताने. आणि हाताला जर पाणी लावलं तर हे चिपकण्याचं वगैरे काही तुम्हाला भीती नसते. तर हे बघा, असे टाकायचे आणि तेलात टाकून घ्यायचे आहे आपल्याला असे. आणि अजून एखादं करून घ्यायचं, कारण का कढई छोटी असल्यामुळे जास्त काही त्याच्यामध्ये बसणार नाही. तर आपण हे बघा, दुसरा गोळा घ्यायचा, अजून असे हाताच्या साहाय्याने बोटाच्या साहाय्याने करायचं आणि हे असं टाकून घ्यायचं. जरा हळू टाकायचं, तुमच्या हातावर वगैरे उडण्याची शक्यता असते. तर थोड्या वेळाने याला आपण पलटवून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा, तेलामध्ये छान तळले जात आहे आणि एकदम लालसर रंगावर आपण याला तळून घेणार आहोत. आणि छान फुगतात हे आणि खायसाठी एकदम चांगले लागतात. आणि तुम्ही करून बघा. नाहीतर यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकता, पण तांदळाचं पीठ नसल्यामुळे मी टाकलं नाही. तर हे खूप छान क्रिस्पी होतात. तर हे अशी रेसिपी तुम्ही करून बघा आणि आवडत असल्यास लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करा आणि करून खा. हे रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. तर म्हणून ही अशी रेसिपी आता मी तुम्हाला करून दाखवलेली आहे. तर तुम्ही बघू शकता हे. आता हे चांगले आपल्याला असे लालसर रंगावर तळून घ्यायचे आहे
आणि या झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे आहे आपल्याला. एका गाळणीमध्ये काढायचे. कोणतीही तळलेली वस्तू अशा गाळणीमध्ये काढायची, कारण का आरपार हवा लागते आणि हे या वस्तूला घाम सुटत नाही. तर आणि क्रिस्पी पण राहते जशी तुम्ही ठेवाल तशी. हे बघा आपले मेथीचे बोंड असे 2 बोंड मी तयार करून दाखवले आहे तुम्हाला. अजून आपण यामध्ये टाकून घेऊ. हे बघा बोटाच्या साहाय्याने पूर्ण असे करून घ्यायचे आणि टाकून घ्यायचे आपल्याला तेलामध्ये. हे बघा मी एक टाकले, आता दुसरं पण टाकून दाखवते. आणि हे असे पूर्ण आपल्याला आता करून घ्यायचे आहे तेवढ्या गोळ्याचे पूर्ण. तर मी तुम्हाला आता हे बघा, हे दुसरं पण बघा. पाण्याचा हात घ्यायचा. पाण्याचा हात घेतल्यामुळे हा गोळा काही आपल्या हाताला चिपकणार नाही. आणि असं करून आपण थोड्या वेळ तेलात होऊ द्यायचे आणि मग पलटवून घ्यायचे आपल्याला. तर हे बघा पलटवले, त्यानंतर कसे खालची साईडसुद्धा चांगली शिजून येईल आणि एकदम चांगले खायला लागेल तुम्हाला. आणि क्रिस्पी पण होतात आणि गरम गरम खूप चांगले लागतात. गरमही चांगले लागतात आणि थंडे पण चांगले लागतात. तर त्यामुळे हे असे बोंड करून बघा तुम्ही आता. तर ही बघा आता तेलात आपल्याला छान तळून घ्यायचे आहे आणि असं तेल टाकायचं त्याच्यावर, त्यामुळे हे फुगून येईन असे आणि छान लागतात हे. हे बघा, हे पूर्ण असं याचा जो हे बघा याची पूर्ण अशी इकडून तिकडून जे असे पांढरे पांढरे आपल्याला दिसत आहे, याच्यातून तेल जे निघून बाहेर येत आहे, हे जर पूर्ण असा झाक कमी झाला याचावाला पूर्ण, की मग त्याला आपण काढून घ्यायचं. तर आता हे आपले बोंड तयार झालेले आहे आणि लालसर रंगावर छान तळून घेतलेले आहे. तर हे बोंड तुम्ही असेही खाऊ शकता, नाही तर तुम्ही सॉससोबतसुद्धा लावून खाऊ शकता. आता मुलं तर सध्या सॉससोबतच खातात, पण मोठ्या माणसांनी असे खाल्ले तरी छान लागतात. ही रेसिपी करून बघा तुम्ही. ही बघा किती छान झालेले आहे हे बोंड. आणि असेच तुम्ही करून बघा. आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि शालिनीज क्विक रेसिपीला सगळ्यात जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, बघू शकता तुम्ही. धन्यवाद.